फडणवीसांना महाराष्ट्रातच गुंतून ठेवायचं असं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी हा आरोप केला आणि याच्या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले होते की फडणवीस पंतप्रधान झाले तर काय हरकत आहे, काय आम्हाला काही वाईट वाटणार नाही. सदिच्छा या उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांना आहेत आणि त्या सदिच्छा मी स्वीकारतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर कुठल्याही प्रकारचा हल्लाबोल केला नाही, पण मुद्दा असा आहे की फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात. तर आपण विचार केला तर महाराष्ट्र हे मोठं राज्य उत्तर प्रदेशच्या मागोमाग. फडणवीस यांनी आतापर्यंत केरळमध्ये, बिहारमध्ये, गोव्यामध्ये प्रचार केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुकीचा त्या ठिकाणच्या. जर बघितलं तर महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक येते आणि फडणवीसांच्या काळात सुद्धा ते आलेली आहे गुंतवणूक. त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशांच्या वकिलातींचे जे मुख्य अधिकारी, राजनैतिक अधिकारी असतात, त्यांच्याशी फडणवीसांचे उत्तम संबंध आहे. इंडस्ट्रीमध्ये त्यांचा वावर चांगला आहे. दावोसमध्ये सुद्धा ते गेलेले होते. जर आपण सोलर एनर्जी असेल, रिन्युएबल एनर्जी असेल, मेट्रो सारखे प्रकल्प असतील, डेटा सेंटर असतील किंवा वाढवण बंदर यासारखे मोठमोठे प्रकल्प आपल्याकडे यावेत यासाठी फडणवीस प्रयत्नशील असतात. त्याच्यातनं त्यांची एक डेव्हलपमेंट मॅन अशी इमेज करण्याचा त्यांचा प्रयत्न.